नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आईस्क्रीम तयार करणार आहोत, ती सुद्धा चॉकलेट फ्लेवरची। आणि महत्त्वाचं म्हणजे ही आईस्क्रीम आपण पार्लेजी बिस्किट पासून तयार केलेली आहे। आता ही नेमकी कशी तयार केली यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायचे। चला तर मग पाहूया आपण ही चॉकलेट फ्लेवरची पार्लेजी बिस्किट पासून तयार केलेली आईस्क्रीम कशी तयार केली। अगोदर आपण आईस्क्रीम पाहून घ्या, कसली भारी आईस्क्रीम झालेली आहे। कलर किती छान आलेला आहे। कलर आणि आईस्क्रीम जशी दिसायला आहे त्याहीपेक्षा खायला एकदम भारी अशी चविष्ट झालेली आहे। बाहेरच्या आईस्क्रीम सारखी कशी केली पाहूया। आता ही आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे एक कढई घेतलेली आहे। तर ही कढई मी सुरुवातीला ओली करून घेतलेली। आता यामध्ये आपण घालणार आहोत दूध। तर अर्धा लिटर इथं मी दूध घेतलेलं आहे। फुल क्रीम दूध इथं आपल्याला वापरायचं आहे। म्हशीचं गाईचं कुठलंही दूध घेतलं तरीही चालतं, फक्त हे फुल क्रीम दूध इथं आपल्याला वापरायचे। आता या दुधाला आपल्याला गरम होऊन उकळी येऊ द्यायची आहे। तर बघा आता दूध छान व्यवस्थित तापलेलं आहे। दुधाला उकळी आली, थोडंसं याला ढवळून घेऊ म्हणजे वरची साय फुटेल। आता आपल्याला या दुधाला घट्ट वगैरे काही करायचं नाही, आटवून घ्यायचं नाही। तर लगेचच या दुधामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची। अर्धा लिटर दुधासाठी इथं मी पाव कप साखर वापरलेली आहे। तर साखर आपल्या आवडीनुसार आपल्याला वापरायची, थोडीशी जास्त वापरली तरीही चालते, पण मी इथं पाव कप एवढी साखर घेतलेली, कारण आपण ही आईस्क्रीम पार्लेजी बिस्किट पासून तयार करत आहोत आणि बिस्किट सुद्धा गोडच असतात त्यामुळे। तर आता साखर पूर्णपणे दुधामध्ये विरघळलेली आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत पार्लेजी बिस्किट। तर पार्लेजी बिस्किटचे 5 रुपयेवाले 2 पुडे मी इथं वापरलेले आहेत। अर्धा लिटरसाठी 2 पॅक आपल्याला इथं लागणारच आहेत। दोनही पुड्यामधील सर्व बिस्किट आपल्याला आता या दुधामध्ये घालून घ्यायचे। तर इथं मी सर्व बिस्किट जशाला तसेच दुधामध्ये सोडून घेतलेत। वाटलं तर आपण हे मिक्सरवरती बारीक करून नंतर सुद्धा आपण या दुधामध्ये टाकू शकतो, पण बिस्किट लगेचच मऊ होतात त्यामुळे मी असेच दुधामध्ये सोडलेले आहेत। आता हे सर्व बिस्किट दुधामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आता हे आपल्याला सतत या स्पॅच्युलानं किंवा एखाद्या चमच्यानं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं। हे बिस्किट आपल्याला मध्येच भुगा करून घ्यायचे, म्हणजे पूर्ण बिस्किट व्यवस्थित या दुधामध्ये मिसळले जातील आणि मग आपल्याला नंतर हे मिक्सरवरती फिरवताना जास्त वेळ लागणार नाही। आता स्पॅच्युलाने किंवा चमच्याने जर हे बिस्किट आपल्याला थोडेसे मिसळायला अवघड जात असतील तर अशा पद्धतीने आपण विस्करच्या मदतीने सुद्धा हे या दुधामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊ शकतो। आता हे सर्व बिस्किट आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। तर दुधाचं लगेच प्रमाण कमी झाल्यासारखं वाटतं, कारण हे बिस्किट पूर्ण दुधामध्ये मिसळतात आणि त्यामुळे दूध लगेचच घट्ट होतं। मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटांमध्ये अशा पद्धतीचं मिश्रण तयार होतं। आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे पाव कप कोको पावडर। तर कोको पावडर यासाठी की आपल्याला ही आईस्क्रीम चॉकलेट फ्लेवरची करायची आहे, त्यामुळे कलर आणि फ्लेवर आपल्याला मिळाला पाहिजे। आणि थोडासा डार्क कलर येण्यासाठी इथं मी 1 चमचा नेसकॅफेची कॉफी वापरलेली आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, कॉफी नाही वापरली तरीही चालते, पण चांगला कलर येण्यासाठी इथं मी 1 चमचा एवढी कॉफी वापरलेली। आता हे व्यवस्थित आपण या मिश्रणामध्ये मिसळून घेऊया। सगळं मिश्रण आपण कमी गॅसवरच आता मिसळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या या आईस्क्रीमच्या बॅटरला एकदम छान असा कलर आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला बिस्किटच्या गाठी जरी दिसत असतील तरीही आपल्याला यानंतर मिक्सरवरती फिरवायच्यात, त्यामुळे काहीही होत नाही, बिस्किट व्यवस्थित शिजलेला आहे। तर आता आपल्याला याला मधून थोडीशी एक उकळी येऊ द्यायची। कमी गॅसवर किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला अशा पद्धतीनं बेसनला जशी आपण उकळी येऊ देतो किंवा बेसन जसं शिजू देतो तशा पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला इथं शिजवून घ्यायचंय। तोपर्यंत आपल्याला याला स्पॅच्युलानं सतत ढवळत राहायचंय, नाहीतर मग हे सर्व बुडाला चिटकून करपण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे आता बघा याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। आता आपण याला थोडंसं ढवळून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचा आणि 1 ते 2 मिनिट याला आपल्याला हलवून घ्यायचंय, म्हणजे याच्यावर साय येणार नाही आणि हे लवकर थंड होण्यास मदत होईल, मधली वाफ लगेचच निघून जाईल। तर बघा आता 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे। पहिल्यापेक्षा थोडंसं जास्तच घट्ट झालेलं आहे, काही होत नाही, अशाच पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर लागणार आहे। तर बघा तुम्ही याच कन्सिस्टन्सीचं इथं बॅटर तयार करून घ्यायचं। याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ आपल्याला असं बॅटर ठेवायचं नाही। हाताने चेक करून पाहायचं व्यवस्थित थंड झालं आहे का ते। थोडंसं गरम लागलं तर मग आपल्याला इथं थोडा वेळ थांबायचं आहे आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। आता इथं मी मिक्सरच्या 3 भांड्यापैकी 2 नंबरचं भांडं या मिश्रणासाठी वापरलेलं आहे।
तर आपण इथं ज्यूस तयार करायचं भांडं देखील वापरू शकतो, पण त्याहीपेक्षा आपण 2 नंबरच्या भांड्यामध्येच हे बॅटर व्यवस्थित असं बारीक किंवा एकत्र करून घेऊ शकतो. त्यामुळे इथं 2 नंबरच्या भांड्याचाच वापर केलेला आहे. आता आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊया, पण त्या अगोदर इथं मी अर्धा चमचा चॉकलेट इसेन्स वापरत आहे, कारण चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम आहे. त्यामुळे या आईस्क्रीमला रंग, चव आणि वास हे सर्वच गोष्टी असल्या पाहिजे. हा इसेन्स इथं आपल्याजवळ नसला तरीही चालतो, कारण आपण कोको पावडर घातलेला आहे आणि त्यामध्ये या सर्व गोष्टी असतात. पण माझ्याकडं हा इसेन्स होता म्हणून मी हा अर्धा चमचा एवढा वापरलेला आहे. आता आपण हे मिक्सरवरती बारीक फिरवून घेऊया. साधारणपणे 3 ते 4 मिनिट आपल्याला हे 2 ते 3च्या स्पीडवर व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि पहा 4 मिनिट फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणाला एकदम भारी असं टेक्स्चर आलेलं आहे. मस्तपैकी लोण्यासारखं चमकदार आणि मऊ मऊ असं हे आपलं मिश्रण इथं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण 3 ते 4 मिनिटात जर व्यवस्थित बारीक नाही झालं तर थोडंसं 1-2 मिनिट आपण इथं जास्त वाटून घ्यायचंय, म्हणजे यामध्ये बिस्किटाच्या गुठळ्या वगैरे आपल्याला इथं राहू द्यायच्या नाहीत. तर आता आपण हे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घेऊया. आता हे बॅटर या डब्यामध्ये ओतत असताना तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली असं हे बॅटर या डब्यामध्ये पडत आहे. या मिश्रणाच्या गुठळ्या वगैरे अजिबात राहिलेल्या नाहीत. एकदम भारी रिबन कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर आपलं इथं पडत आहे. खूप मस्त असं मऊ मऊ आणि एकदम चॉकलेट सारखं आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे. एकदम भारी अनब्रेकेबल असं आपलं हे बॅटर इथं तयार झालेलं आहे आणि आपण हे डब्यामध्ये आता ओतून घेत आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व बॅटर आता या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. स्टीलचा डबा इथं अजिबात आपल्याला वापरायचा नाही. प्लास्टिकचा डब्बाच आपल्याला आईस्क्रीम सेट करण्यासाठी वापरायचा आहे, कारण स्टीलच्या डब्यामध्ये आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही. आता हे सर्व मिश्रण डब्यामध्ये घातल्यानंतर डब्याला अशा पद्धतीनं थोडंसं हलवून हे व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्या, म्हणजे मध्ये काही एअर वगैरे बसली असेल तर ती सुद्धा निघून जाईल आणि हे व्यवस्थित असं प्लेन राहील. आता या डब्यावर आपल्याला एक पॉलिथिन किंवा सिल्वर पेपर अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे. यामुळे आईस्क्रीम व्यवस्थित सेट होतेच होते, पण मध्ये आईस क्रिस्टल्स म्हणजे बर्फ जमा होत नाही. आणि आता आपल्याला ह्या डब्याचं व्यवस्थित गच्च असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फ्रीजरमध्ये रात्रभरासाठी किंवा 7 ते 8 तासासाठी किंवा आईस्क्रीम सेट होईपर्यंत फ्रीज करून घ्यायचा आहे. तर आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून देऊया. आता हा डब्बा मी रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवून दिलेला होता. या डब्यावर भरपूर बर्फ जमा झालेला आहे, म्हणजे आपले आईस्क्रीम सुद्धा व्यवस्थित सेट झालेली असणार आहे. आपण आता चेक करून पाहूया. या डब्याचं झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आईस्क्रीम इथं आपली तयार झालेली, एकदम भारी सेट झालेली. हाताने दाबलं तरीही इथं दबत नाहीये. जर ही आईस्क्रीम जास्तच फ्रीज झाली किंवा जास्तच गच्च झाली तर हा डब्बा आपल्याला 1 ते 2 मिनिट बाहेर ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ही आईस्क्रीम सर्विंगसाठी काढून घ्यायची. तर बघा मी लगेचच ही आईस्क्रीम एका बाउलमध्ये काढून घेत आहे. एकदम मस्त आपल्याला ही आईस्क्रीम या चमच्याने काढता येते. सॉफ्ट अशी आईस्क्रीम झालेली आहे आणि एकदम भारी अशी या चमच्यामध्ये ही आईस्क्रीम निघत आहे. आणि अशाच पद्धतीने आता या बाउलमध्ये मी आईस्क्रीम काढून घेतलेली. तर तुम्ही बघू शकता कलर कसला भारी आलेला आहे. जितकी भारी दिसायला झालेली आहे त्याहीपेक्षा भन्नाट अशा चवीची ही पार्लेजी बिस्किट पासून तयार केलेली चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये तयार केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.